आई राजा, तू ही कसली तयारी करतेस? मी जरा कामासाठी बाहेर जाऊन येत आहे. म्हणजे कुठं? दुसऱ्या गावाला. दुसऱ्या गावाला? अशी अचानक? किती दिवस राहणार आहेस? ते काही सांगता येत नाही, पण मी येईन थोड्या दिवसांनी. अगं अशी अचानक तू नको ना जाऊ. माझ्या मैत्रिणीला माझी गरज आहे. मला जावंच लागल. येईल की मी लवकर परत. मग मी आभी येते तुझ्यावर. नाही ग बाळा, मी तुला नाही घेऊन जाऊ शकत. तू मला वचन दिलं होतंस ना की तू मला एकटीला सोडणार नाहीस. अगं पण मी तुला एकटं कुठं सोडते? आणि भवानी, शंकर आणि पद्मा दोघं बी आहे ना तुझ्या सोबत. अगं पण मी तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन येईल. हा, जाऊ ना मग. लवकर यायचं आपण. जा, माझ्यासाठी पाणी घेऊन ये जा. ही मुलगी किती गोड आहे तुळजा, किती जीव लावते तुला. अगं ही गावात राहणारी आमची भक्त आहे. बिचारीला आई वडील नाहीये, तिला दृष्टीही नव्हती. अनेक संकट आली तरी देखील तिने आमची भक्ती सोडली नाही. रोज ती भक्ती भावाने आमच्यासाठी दीप लावायची. गावकऱ्यांच्या मनात भक्तीची आणि आशेची ज्योत तेवत ठेवण्याचं कार्य तिनेच केलंय. आमच्या आशीर्वादाने तिला दृष्टी प्राप्त झाली. गावात आमचं अधिष्ठान तिच्यामुळेच दृढ झालंय. अगं ती तुझी एवढी मोठी भक्त आहे, तुला एवढा जीव लावते, तुझ्या इतक्या जवळची आहे, मग तू तिला सगळं सत्य का नाही सांगत? अजून त्याची वेळ आलेली नाही. ती अजून लहान आहे. तिला एवढी मोठी गोष्ट झेपेल की नाही माहीत नाही. त्यामुळे योग्य वेळी तिला ही गोष्ट कळावी असं आम्हाला वाटतं. ती अजून निरागस आहे. अशा वेळी तिच्या भोवती एवढी मोठी शक्ती आहे, याचं ओझं ती पेलू शकेल की नाही अशी शंका आम्हाला येते. तिला तिचं बालपण जगू दे. तुळजा, तू रक्ताने तिची आई नसलीस ना तरी नात्याने तिची आई झाली आहेस. आणि त्यातही काही नवल नाहीये, कारण तू तर संपूर्ण विश्वाची आई आहेस. असुर साम्राज्याचा विजय असो. बोल, कोणती वार्ता घेऊन आलायस? महिषासुरांनी मोठी शिकार केली आहे. काय? मोठी शिकार? हे निश्चितच शुभ संकेत आहेत. तुझा दैत्यगुरु, सम्राज्ञींचा विजय. बिडाल, आम्ही तुझ्यावरती अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवली होती आणि अगदी आत्मविश्वासाने तू घोषणाही केली होतीस. काय झालं त्याचं? ती माझ्या लक्षात आहे सम्राज्ञी. मी तुमचं काम करायला तयार आहे. तुळजाला अंकित करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे तयारी करावी लागेल. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? कोणत्या प्रकारची तयारी अपेक्षित आहे तुला आमच्याकडून? दैत्यगुरु, हे साधू संत देव वगैरे व्यक्ती असतात, यांच्यावर जर आपण हल्ला केला तर ते आपला सहज सामना करून आपल्याला पराभूत करतात. अशा वेळी युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. या अशा व्यक्तींना अतिप्रिय असणारी एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट किंवा एखादी विचारधारा, त्यांच्यावर जर आपण सहज हल्ला केला तर ते अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांचा पराभव करणं सहज सोपं होऊन जातं. मग तर कैलास पर्वतावर हल्ला करायला हवा. तसंही अजून असुरांनी कैलासाला आणि वैकुंठाला स्पर्शही केलेला नाही. त्याला कारण आहे. वैकुंठावर श्री विष्णू आणि कैलासावर साक्षात महादेव वास करतात. त्या दोन्हीही फार मोठ्या शक्ती आहेत. आणि ब्रह्मांडात साक्षात आदिशक्ती, जी सर्व जगाची जननी आहे. आपण धाडसानं कोणतंही असं पाऊल उचलायला नको की ज्यामुळे आपण धोक्यात येऊ. तुमचं म्हणणं पटतंय मला. आपण असा एखादा मोठा हल्ला करण्यापेक्षा आपण एक वेगळी युक्ती वापरूया.
तुळजाच्या जवळची एखादी व्यक्ती कोणी आहे का, जिला आपण त्रास देऊ शकू? गणेश किंवा कार्तिके? तो एक मूर्खपणा ठरेल. कार्तिकेय देवांचा सेनापती आहे, युद्ध देव आहे तो. आणि गणपती आद्य देव आहे. त्यांच्यावर हल्ल्याचा विचारही नको. आपल्याला एखादं छोटं लक्ष पाहावं लागेल. मग तर त्या तुळजाला अत्यंत प्रिय म्हणजे तिचं गाव आहे. पण ती गावामध्ये असताना जर का आपण गावावरती हल्ला केला तर आपण तिला वेठीस धरू शकणार नाही. पण जर ती गावातच नसेल तर? नंदासूर, तू इथे काय करतोयस? आम्ही तुला दालनाच्या बाहेर पहारा देण्याचं काम सोपवलं होतं. मग तू इथे कशासाठी आलायस? जा आणि पहारा दे. अहो साम्राज्ञी, नाही. अहो मी तो नाही. तो तू नाहीयेस, मग तू कोण आहेस? अहो साम्राज्ञी, तुम्ही मला ओळखलं नाही सा काय? थांबा, तुम्हाला दाखवतोच मी माझं खरं रूप. काय काय? नभाजी, वय वय मॅच. आणि तू हे रूप का घेतलं आहेस? नेमका काय प्रकार आहे हा? अहो सम्राज्ञी, म्या सांगते की समद. आपल्याला एक अशी अत्यंत महत्वाची गोष्ट कळली आहे की जी आपल्यासाठी लई लाभदायक आहे बघा. देवी, देवी, आपण जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा असं खाली बघून नमस्कार करण्याची गरज नाही आहे देवी. आपली जागा आमच्या हृदयाशी आहे, चरणापाशी नाही. आज तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्वाचा आहे स्वामी. आम्हाला एका मोठ्या कामगिरीसाठी निघायचं. प्रस्थान करायची वेळ जवळ आली आहे. आपण जिथे जिथे जाल तिथे आमचं प्रेम, आमचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम असेलच देवी. आणि आपण ज्या कार्यासाठी निघाला आहात ते निश्चितच कौतुकास्पद आहे. बहिणीसारख्याच असलेल्या आपल्या जिवलग सखीच्या विनंतीवरून आपण निघाला आहात. मायाक्का सोबत जाणं हे आमच्यासाठी भाग्याचं लक्षण आहे. त्यानिमित्ताने तिचा सहवास लाभणार आहे. तिला आणखी समजून घेता येणार आहे. भाग्याचं लक्षण आहे असं म्हणताय खरं देवी, परंतु आपला चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. म्हणजे प्रस्थानाची नीटशी तयारी झालेली दिसत नाही आपली. नाही स्वामी, आमची पूर्ण तयारी झाली आहे. आम्ही मनाच्या तयारीबद्दल बोलतोय देवी. आपला तिकडे जाण्याचा हेतू उदात्त आहे हे आम्ही जाणतोच. मात्र त्यासाठी अजूनही आपण मनाने पूर्णपणे तयार नाही आहात. नाही स्वामी, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. आम्ही मनाने तयार आहोत. आम्ही आपल्याला अनेक वर्ष युगानुयुगे ओळखत आहोत. आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातले आम्ही ओळखू शकतो. आपले पती आहोत. आपली मनोवस्था आपण आम्हाला न सांगताही समजू शकते. आपण अजूनही अस्वस्थ दिसत आहात देवी. इथे असताना बराच काळ तुमच्या सहवासाची सवय झाली आहे स्वामी. तुम्ही सतत सोबत आहात ही जाणीव फार विलक्षण आहे. देवी, आम्ही आपल्याला आधीही सांगितले आहे की आम्ही आपल्यापासून दूर जरी असलो तरी मनाने कायम आपल्या सोबत आहोत. तरीही ह्या रूपात तुम्ही सतत समोर होता. मायाक्का सोबत जाण्याचा निर्णय आम्ही स्वतःहून घेतलाय, मान्य आहे. मात्र तुमच्यापासून ही विरहाची जाणीव आम्हाला सतत अस्वस्थ करते. आपल्या मनाची अस्वस्थता आम्ही जाणतो देवी. आपल्या मनाची ही अस्वस्थता दूर करण्यासाठी आता आम्हाला एकच मार्ग दिसतो आहे. कोणता मार्ग स्वामी?
आता डोळे बंद करा देवी. अहो सम्राज्ञी, मीच त्याला हेर म्हणून तिथं पाठवलं होतं, म्हणूनच तर आपल्याला एवढं शब्द समजलं ना. याचा अर्थ आपल्या महालामध्ये असलेला तो नंदासूर तोच त्या तुळजाचा हेर आहे. तर काय काय म्हणजे सम्राज्ञी अगदी तसं म्हणता यायचं नाही बघा. म्हणजे तुळजाने मला स्पष्ट सांगितलं नाही तसं, पण ती गावात बोलत होती ते मी ऐकलं आणि पड्डीशी इकडे आलो बघा. हा पण ऐकलंच ते उत्तम झालं. हा. आपण जे छोटे छोटे सावध शोधत होतो ते आता आपल्याला ऐतं मिळालंय. आपल्याला अतिशय हुशारीनं त्या गावावरती हल्ला करता येईल. हो सम्राज्ञी, गावावर जर हल्ला झाला ना तर ती तिच्या प्रिय व्यक्तींना, तिच्या विश्वासू माणसांना लगेच वाचवायला परत येते. यावर सुद्धा एक उपाय आहे. तुळजा मायाक्काला मदत करायला निघाली आहे. ती चिंचणीच्या दिशेने जात असणार. त्या वाटेत येणाऱ्या सगळ्या गावांमध्ये असुर पाठवा. तुळजाला असुरांशी संघर्ष करावा लागेल आणि त्यात ती गुंतून पडेल. मग ती तिच्या गावात परत येऊच शकणार नाही. हा उत्तम उपाय आहे. आम्ही आमचे सगळे असुर सैनिक चारीही दिशांना पाठवू आणि त्या तुळजाला अडकवू. गावाला भेटीला धरण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे दैत्यगुरु. यावेळी शस्त्र किंवा अस्त्र नाही तर एक यंत्र तयार करायचं आहे. या लोकांना छळण्यासाठी हे कित्येक दिवस करण्याचा माझा विचार आहे, पण मी ते तयार करू शकत नाहीये. यात मला तुमची मदत लागेल दैत्यगुरु. मी तयार आहे. असुर कुळाच्या उद्धारासाठी तू लढतोयस हे चांगलंच आहे. असुर नरेश महिषासूर नसताना सम्राज्ञी शुंभाला जी लागेल ती मदत करतोयस तू, हे स्मरणीय आहे. तुझ्यासाठी जे जे तुला लागेल आणि जे जे मला शक्य आहे ती सगळी मदत मी तुला करेन. मी तुमचा आभारी आहे दैत्यगुरु. आता सगळे फासे आपल्या दिशेने पडत आहेत. तुळजाला नमून महिषासुरांच्या पायाची दाशी बनवण्याचा निश्चय केलाय मी. आता कोणत्याही परिस्थितीत तुळजा इथं येणार म्हणजे येणारच. स्वामी, आपण इथे मानसरोवरापाशी का आलो आहोत? हे आपल्या अत्यंत आवडीचं आणि मनाला शांतता देणारं स्थान आहे असं आपणच नेहमी सांगत असताना देवी. हो, अर्थातच. मागच्या वेळी आपण आणि जगदंबा एकरूप होणार होता, त्यावेळी आपला देखील विरह होणार होता. आपल्यातल्या विरहाचे, पुन्हा एकत्र येण्याचे, आपल्या सहवासाचे कोणतेही प्रसंग आम्ही कधीच विसरू शकणार नाही स्वामी. त्यावेळी आमचं मन वळवायला आपण इथे आम्हाला घेऊन आला होता. दरवेळी आपल्या विरहाआधी काही काळ आपण आमच्या सहवासात घालवतात आणि मग त्या विरहाची वेदना कमी होते. त्याची जाणीव राहत असली तरी त्रास मात्र होत नाही. आणि विरहाच्या आधीचे हे सहवासाचे क्षण एखाद्या अनमोल रत्नाप्रमाणे आम्ही हृदयाच्या कोंदणात जपून ठेवतो. विरहाच्या काळात कधी कधी फार उदास वाटतं तेव्हा हा क्षण आठवतो. मग आमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद पसरतो, नवा उत्साह मिळतो.
मानसरोवर हे आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग झाला आहे. आपल्या आयुष्यातल्या खूप साऱ्या आठवणी त्याने पाहिल्या आहेत तुमचा राग बघितला, आणि आपलं आमच्यावर रुसून बसणं, आम्ही आपली समजूत काढणं देखील. परंतु आज आम्ही रुसलेलो नाही. अर्थातच देवी, परंतु तरीही आम्ही आपली समजूत काढणार आहोत, एका वेगळ्या पद्धतीने. म्हणजे या मानसरोवराच्या साक्षीने आम्ही आतापर्यंतची सगळ्यात वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण भेट आपल्याला देणार आहोत. आम्हाला भेट मिळणार आहे. काय भेट आहे? हे हिमाच्छादित प्रदेशात तुम्ही आम्हाला हिम भेट देत आहात. हा टिकणार तरी आहे का? टिकणार नाहीच देवी, परंतु आम्ही आपणाला केवळ हिमच भेट म्हणून देत नाही आहोत. हा दर्पण आपल्याला जेव्हा जेव्हा आमची आठवण येईल तेव्हा या दर्पणात आपल्याला आमचे प्रतिबिंब दिसेल. ह्यात खरंच तुमचं प्रतिबिंब दिसतंय स्वामी. आणि ह्या तुकड्यात आपले प्रतिबिंब दिसत आहे. फारच सुरेख आहे ही भेट. आता आमच्या विरहाची वेदना निश्चितपणे कमी होईल. तुळजा नेमकी कोणत्या मार्गाने चिंचणीला जात असेल याचा अंदाज घेऊन तिला अडवण्याच्या हेतूने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमचे असुर सैनिक पाठवले आहेत. तोवर तिकडे बिडाल त्याच्या यंत्रावर काम करतच असेल. अहो सम्राज्ञी, आपला इजय होणारच आहे बघा. काय काय? ती तुळजा नाक घासतच इथं येईल. तोपर्यंत सम्राज्ञी, तुमच्या आमच्याकडून काही अपेक्षा आहेत का? नाही म्हणजे आम्ही दोघं तुमच्यासाठी काय बी करू शकतो. सध्या तरी तुमच्यासाठी आमच्याकडे काही एक काम नाहीये. ह्यांच्याकडे काम नसलं तरी माझ्याकडे आहे ना. तू आत्ताच्या आत्ता त्या नंदासुराचं रूप घे आणि त्याच्या गावात जा. अगं पण तिकडे जाऊन करू तरी काय? आपल्याला त्याला पकडायचं आहे ना. अगं पण ती तुळजाच गावात नाही आहे, मग त्याला शोधायचं तरी कुठं आणि तो कसा सापडणार? ती तुळजा गुप्त रूपात त्या गावात राहती आहे. तिथं तिच्या विश्वासातली माणसं असतीलच ना. तुळजा आणि मी जेव्हा आम्ही आश्रमात राहत होतो ना, तेव्हा तिला तिथं भेटायला तिची एक सखी बी आली होती. काय काय? कोण सखी? होती अशीच एक. पण नंतर तुळजा आश्रम सोडून तिच्या बरोबरच निघून गेली. तिनं चिंचपुरात एक वाडा बनवला. तिथं बी तिच्या विश्वासातली, तिची जवळची अशी लई माणसं होती. मग आता ह्या गावात बी तिच्या जवळची, तिच्या विश्वासातली अशी माणसं असतीलच की. तुला फक्त त्या माणसांना शोधून काढायचं आहे. हा जर तुळजाचा हेर असेल ना, तर ती माणसं तुझ्याशी त्या संदर्भात नक्कीच बोलतील आणि मग त्याचा खरा चेहरा उघड होईल. आता तू म्हणतीस आहेस तर मग तसंच करतोय. एकदा का त्या हेराचं सत्य समोर आलं ना, की मग आपण त्याला बंदी करून त्या तुळजाला बी नमवू शकतो. बिडाल त्याचं काम करणारच आहे. पण आपण जर आपल्या कामात यशस्वी झालो तर असुर नरेश महिषासुरांच्या नजरेत आपलं महत्व किती वाढल विचार कर की.
आता आपल्यात कितीही अंतर असलं तरी आपण सदैव एकमेकांसोबतच असू. आम्ही इथे नसताना आमच्या गावाची आणि गावकऱ्यांची काळजी घ्या. आम्ही आहोत त्यांची काळजी घ्यायला. आपण निश्चिंत मनाने जा.